ढोलताशांचा तो गजर, सगळीकडे रंगांची उधळण आणि एकंदर वातावरणात भरलेला तो आनंद. हो, ही चाहूल आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सणाची. चला आज आपण आपल्या गावाकडच्या त्या खास सणाबद्दल, शिमग्याबद्दल बोलूया. हे नुसतं वाक्य नाही आहे, हा एक जल्लोष आहे, एक भावना आहे. हे शब्द कानावर पडले ना की आपोआप मनात एक उत्साहाची लहर येते. याचा सरळ सरळ अर्थ आहे की आपल्या दारात आता फक्त सण नाही आलाय, तर आनंद आणि चैतन्य आलंय. चला तर मग या सणाच्या जरा मुळाशी जाऊया. शिमगा, ज्याला आपण होळीचा सण म्हणूनही ओळखतो, तो खरं तर केवळ रंगांपुरता नाहीये. याच्यामागे एक खूप खोल अर्थ आणि एक मोठी परंपरा आहे, जी आज आपण समजून घेणार आहोत. तर शिमगा म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा सण आहे वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक. खास करून कोकणात आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तर याची एक वेगळीच मजा असते. हा फक्त रंगांचा सण नाहीये, तर हा एक एकजूट, आनंद आणि सगळ्या समाजाला एकत्र आणणारा एक मोठा उत्सव आहे. आता आपण या सणाच्या मूळ परंपरेकडे येऊया. शिमग्याची सुरुवात होते ती होलिका दहनाने. पण ही फक्त एक प्रथा नाहीये. यामागे एक खूप मोठी आणि अर्थपूर्ण गोष्ट दडली आहे, जी आपल्याला बरंच काही शिकवून जाते. ही गोष्ट आपण सगळ्यांनीच लहानपणी कधी ना कधी ऐकली असेल. भक्त प्रल्हादाची विष्णुदेवावर खूप श्रद्धा होती, पण त्याचे अहंकारी वडील आणि आत्या होलिका यांना हे अजिबात आवडत नव्हतं. आता होलिकेला एक वरदान होतं की अग्नी तिला जाळू शकत नाही. याच गर्वामध्ये तिने प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि अग्नीत प्रवेश केला. पण घडलं काय तर अगदी उलटं. प्रल्हाद त्याच्या भक्तीमुळे वाचला आणि वाईट हेतू असलेली होलिका त्या आगीत जळून खाक झाली. हाच तो महत्त्वाचा संदेश आहे जो हा सण आपल्याला दरवर्षी देतो की चांगुलपणाचा विजय हा नेहमीच होतो. होलिका दहनानंतर येतो तो दुसरा दिवस, रंगांचा दिवस, म्हणजेच आपली रंगपंचमी. हा दिवस असतो जल्लोषाचा, उत्साहाचा आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा. आहा, गावाकडचा शिमगा म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. ढोल ताशांचा आवाज घुमतो आणि अख्खं गाव एकत्र येऊन नाचत गात असतं. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण रंगात अक्षरशः न्हाऊन निघतात. कुठला राग नाही, रुसवा नाही, फक्त आणि फक्त आनंद. आणि हो, घरोघरी पुरणपोळीसारखे गोड पदार्थ बनतात आणि पाहुण्यांची तर सतत वर्दळ असते. पण माहितीये, काळानुसार प्रत्येक गोष्ट बदलते. तसंच सणांचंही झालंय. आठवणीतला तो शिमगा आणि आजचा शिमगा यात नेमकं काय बदललंय हे पाहणं खरंच महत्वाचं आहे. क्षणभर थांबा आणि विचार करा. आठवतोय का तो लहानपणीचा शिमगा? ती मजा, ती धमाल आणि ती निरागसता. तो काळच काहीतरी वेगळा होता, नाही का? यातला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. बघा ना, पूर्वी जिथे संपूर्ण गाव एकत्र येऊन हा सण साजरा करायचा, तिथे आजकाल हे कार्यक्रम लहान गटांपुरतेच मर्यादित राहिले आहेत. जिथे मैत्री आणि एकोप्याला महत्त्व होतं, तिथे आता परंपरा जपण्याचं आवाहन करावं लागतंय. आणि मुलांसाठी जो हा सण म्हणजे स्वर्ग होता, तिथे आज नैसर्गिक रंग वापरा आणि सुरक्षितता जपा हे सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. मग ह्या सगळ्या बदलांमध्ये आपण शिमगाचा खरा आत्मा, त्याचा तो मूळ संदेश, तो कसा जपायचा, हाच तर खरा प्रश्न आहे. आणि म्हणूनच हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की शिमगा म्हणजे फक्त रंगांची उधळण नाही. तो आहे प्रेमाचा, एकजुटीचा आणि निख्खळ आनंदाचा एक उत्सव. हेच या सणाचं खरं सार आहे आणि हेच आपल्याला जपायचं आहे. चला तर मग यावर्षी आपल्या दाराशी आलेल्या या शिमग्याचं आपण सगळ्यांनी खुल्या दिलाने स्वागत करूया. मनातले सगळे मतभेद विसरून एकमेकांच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदाचे, प्रेमाचे आणि एकोप्याचे रंग भरूया. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. आपल्या या वेगवान आणि व्यस्त आयुष्यात आपण खरंच शिमग्याचा तो मूळ अर्थ जपतोय का? की तो फक्त एक दिवसाचा सण बनून राहिला आहे? खरंच हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.